राणी इंद्राची धमाल, विक्रांतने आणले विघ्न, केला मोठा प्लॅन. नमस्कार, TV6 मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावरून उभी आहे. मालिकेचा धमाकेदार प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं असेल की राणी आणि इंद्रा फायनली फार्म हाऊसवर इथे पोहोचलेले आहे. तिथे गेल्यानंतर राणी इंद्राला म्हणते की आपण इथे काय करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की तुला काय करायचं आहे ते कर. तेव्हा राणी म्हणते की आबांनी आपल्याला इथे एन्जॉय करण्यासाठी पाठवलेले आहे, काम करण्यासाठी नाही. तेव्हा इंद्रा म्हणतो की त्यांनी फक्त इथे जा म्हणून सांगितलेलं आहे, काय करायचं ते त्यांनी सांगितलेलं नाही. त्यानंतर इंद्रा तेथील नोकराला कॉकटेल आणण्यासाठी सांगतो. तेवढ्यात राणी इंद्राच्या रूममधील सर्व लाईट जी आहे ती गमावून टाकते आणि मनालाच म्हणते की मी पण राणी आहे, मला जे करायचं आहे ते मी करणारच. आणि इंद्रा बाहेर येतो. नंतर इंद्रा आणि राणी बाहेर ग्राउंडमध्ये आकाशाखाली मस्त बसलेली असतात खुर्चीवर आणि दोघे शरबत पित असतात. परंतु राणी जी आहे एका गोटात ते सगळं पिऊन टाकते, कारण तिला ते कडू लागत असतं. परंतु तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तिनेच ते शरबत म्हणून दारू पिलेली असते आणि राणीला ती चढती आणि ती इंद्राला खूप परेशान करते. खुर्चीवर उभी राहते आणि त्याला म्हणते की तुम्ही सुद्धा आता असं करून दाखवा, तुम्ही खूप बोरिंग आहात सर, तुम्हाला काही जमत नाही. ती असं इंद्राला म्हणते. परंतु इंद्रा जो आहे आता इंद्राकडे दुसरा पर्याय नसतो. त्यानंतर इंद्रा म्हणतो की आता हिच्या मनासारखंच करावं लागेल. तेव्हा ते इंद्राच्या डोक्यावर ग्लास ठेवून त्याला नाचायला लावते. आता येणारा जो प्रोमो आहे हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की इंद्रा आणि राणी हे दोघे सुद्धा मस्ती करण्यात व्यस्त असतात. तेव्हा राणी इंद्राला म्हणते की तुम्ही डान्स करा किंवा करू नका, पण मी तर आता डान्स करणार आहे. ती होम थिएटर लावून नाचू लागते. दुसरीकडे तिथल्या नोकराला विक्रांतचा फोन येतो आणि तो त्याला म्हणतो की सगळी तयारी झाली आहे का. तेव्हा तो नोकर म्हणतो की हो, सगळी तयारी झालेली आहे. आता नेमका विक्रांत काय प्लॅन करतोय काय माहीत. आता नेमका विक्रांत जो आहे याचा प्लॅन काय आहे हे आता आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळणार आहे. कारण की आता तिथे गेल्यानंतर जो विक्रांत आहे हा विक्रांत इंद्राला काहीतरी विघ्न आणायचा नक्की प्रयत्न करणार. परंतु जी राणी आहे ही राणी सगळं ज्याचं विघ्न आहे हे स्वतःवर घेते आणि तिथे त्याला संपूर्ण त्या संकटातून बाहेर काढणार आहे. कारण की आता जी राणी आहे ही राणी त्याची सर्व जे संकट आहे ती स्वतः त्याचा सामना करत आहे. विक्रांत नेमका कोणता प्लॅन केला असेल या दोघांच्या विरोधात आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो नोकर आहे तो नोकर सुद्धा त्याच्या विरोधात आहे, इंद्राच्या विरोधात आहे आणि तो विक्रांतला जाऊन मिळालेला आहे. आता हे दोघं मिळून नेमकं इंद्राला काय गोत्यात आणतात हे सुद्धा इथे पाहणे महत्वाचे असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, विक्रांतने कोणता प्लॅन केलेला असेल की जेणेकरून इंद्रा आणि राणी या दोघांना सुद्धा विघ्नाचा सामना करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच जर नवीन मालिकेचे प्रोमो आले तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.